दरवेळेस माझ्यासोबतच होत्या या गोष्टी. रेल्वेमध्ये एक कपल माझ्याच बाजूला, पिऊ चढतो, सिंगल माणूस आहे. चालू होती है अभी नासिक के लिए, और पिछले टाइम में आरपीएस सेकंड के लिए गया था. अभी मेरा आरपीएस थर्ड है और मैं ही मैसूर ट्रेन आहे आणि मी भुसावळच्या प्लॅटफॉर्मवरती आहे. मैसूर ट्रेन आहे आणि याला जवळजवळ 4-5 मिनटं झाले मी फिरतो आहे. मला एसीचा डब्बाच नाही दिसत आहे, सर्व जनरलचे डब्बे आहे. आपण वेट करतो आहे मेमोचा, कारण मेमोमध्ये जागा खूप असते, ट्रॅव्हलिंगला सोपं पडतं आणि रिलायबिलिटीसुद्धा असते. नाशिक स्टेशन रोडला आलो आहे आणि दरवेळेस माझ्यासोबतच होत्या या गोष्टी. अशी एक गोष्ट आहे, रेल्वेमध्ये एक कपल माझ्याच बाजूला चालू आहे, त्यांचे गुलुगुलू चालू आहे, बोलणं चालू आहे. अरे जीव जडतो, सिंगल माणूस आहे. नाशिक प्लॅटफॉर्म आहे, नाशिकचं रेल्वे स्टेशन आहे, स्टेशन रोड. आणि मी निघतो या साईडने बाहेर आणि हॉटेल्स बघतो आधी कुठे रूम आहे का, नाही तर एक ठिकाणी जातो. बाय बाय रेल्वे स्टेशन नाशिक. लफडेबाज असतात लोक, चालेल बसता माझ्या बाजूला बसला लफडं. भुसावळपासून ते मनमाडपर्यंत तो पोरगा न पोरगी गुलुगुलू करत होते आणि ते गुलुगुलू करता करता तो मनमाडला उतरला आणि हे त्याच्याशी फोनवर बोलता बोलता लढायला लागले. रिकामे काम आहे. लोक विचार करताय की मी ना काहीतरी तिला केलं आणि ते रडते आहे, पण ते हे सांगत नाही आहे की मी ना कानामध्ये इयरबड लावलं आहे आणि इयरबड लावून मी फोनवर बोलते आहे माझ्या बॉयफ्रेंडचे, आणि फोनवर बोलता बोलता मी भावूक झाली आणि रडते आहे. मला तुमच्या लफडं तुमच्याजवळ ठेवत जाणं, रिकाम्या गोष्टी करता. लोक आमच्याकडे शक्य नजर न पाहता. हा तोंड दिसतं माया तसं की मी काहीतरी करू शकतो, पण तिने सांगायला पाहिजे होतं की तिचं पोराशी बोलणं चालू आहे ना, ते बोलते आहेत, बोलता बोलता रडते. मला हाला सर्वीकडे मीच भेटते लफड्यावाल्याला. हे स्टेशन आहे नाशिक रोडचं, बाहेरचं व्ह्यू, आणि तिकडे तिकीट हे होतं. तिकडून पण एक रस्ता आहे आणि इकडून पण एक रस्ता आहे. आपण जातोय बाहेर, आय थिंक रूम बघू जिथं असेल तिथं स्टेसाठी. आणि हे मेन गेट आहे नाशिक रोडचं, इथून तुम्हाला स्टॉप्सच्या बसेस गिसेस सर्व मिळेल. आणि आपण निघूया एक मस्त रूमवरती, जिथं मिळेल तिथं बघू. स्टेशनला फक्त माझ्या उबेर नाही एक लोकेशनवरती, आणि मी त्या रेल्वे स्टेशनवरती उतरलं तर मला एक समअप 9 किलोमीटरचे 300 रुपये सांगितलं जायचे. आणि मी तीच राईड उबेरवरनं बुक केली तर मला 160-170च्या आसपास आहे. आणि म्हणजे रूम्स फुल आहे, पाऊस असल्यामुळे खूप लॉन्ज आणि ते फुल आहे. चेक केलं आधी आणि आता सर्चिंग केलं, पण मग एक रिलेटिव्ज आहे त्यांना फोन केलं तर ते बोलले आमच्याकडे ये. आणि मी तिथंच चाललो आहे. तिथं 9 किलोमीटरचे अप्रॉक्सिमेटली 300 रुपये सांगितले. मी ओला उबेरवरनं 160-170मध्ये केलेलं आहे आणि फर्स्ट टाईम आहे ओला उबेरचा. तर रिलायबल आहे की तुम्ही ऑनलाईन बुक करा, ऑनलाईन शेअरिंग करा, त्यांचे प्लॅटफॉर्म वेगळे असतात. आणि सिंगल पर्सन आहे. मीटर चालू आहे, सिग्नल आहे, सिग्नलवरती थांबलो आहे आणि इकडे सरळ जायचं आहे. आणि इकडून सुद्धा व्हेकल्स येताच आहे. म्हणजे जर सिटी बस नसल्या तर तुम्ही बेटर आहे की ओला उबेर यूज करू शकता.
आणि पाऊस आहे नाशिकमध्ये, त्यामुळे खूप मोस्टली शहर असे भरलेले आहे. तर त्यामुळे हॉटेल्स खाली नाही आहे, लॉन्च खाली नाही आहे. वाढीव किमती देऊन तुम्हाला बुक करावं लागतं. मी आता मेमोने झालो संध्याकाळच्या मेमोने, परत उद्या मेमोनेच रिटर्न होईल मी. अच्छा, तरी परवडतं का उबेर? हा, तुम्हाला परवडतं, आम्हाला थोडंफार हा, पण ते कसं आहे, मग एकच ठिकाणी एवढं थांबण्यापेक्षा हा कंटिन्यू ट्रॅव्हलिंग ओला उबेरची चालू असतं. हा, गॅसची थोडी नुकसान होती. अच्छा. मग एवढं नाही टेन्शन घ्यावं लागेल. असं आपण विचार करू तर मग होत नाही, बसूनच राहतं माणूस. अच्छा. आता मी बिटकोला सोडली ती अगोदरची बुकिंग, ती रॅपिडोची होती. पण अच्छा, रॅपिडोची. हा, मग तिथून मी स्टेशनकडे येतच होतो. हा. थांबलो आणि थांबायच्या पहिले म्हणजे यायच्या पहिलेच तुमची बुकिंग वाजली, ती ॲक्सेप्ट केली. अच्छा. मग पोचल्यानंतर मी कॉल करणार होतो, तेवढंच तुमचा. अच्छा.